का बोलत नाही ते तुम्ही त्यांनाच विचारा। 12 डिसेंबरला त्या तालुक्यात होत्या मुंडे साहेबांच्या म्हणजे जयंतीचा कार्यक्रम होता आणि जयंतीच्या कार्यक्रमाच्या दिवशी ते संपल्याच्या नंतर त्यांना संतोषच्या घरी जायला काय हरकत होतं। हा संतोष बूथ प्रमुख होता त्यांचा आणि आम्ही भाजपचा बूथ प्रमुख हरवलाय म्हणून आम्ही भांडतोय। याच्यामध्ये नो राजकारण, नो जात, नो पात, बाकी सगळं सोडून द्या। ज्या निष्ठुरतेने मारले हेच फक्त सगळ्यात मोठं रागाची गोष्ट आहे। एसआयटी मध्ये 3 जणांना आहे ते बाहेर काढण्यात आलेलं आहे, कसं बघता? कारण तुम्ही ज्या दिवशी पहिली एसआयटी नेमली त्या नंतर तुम्ही आरोप। ठीक आहे, अजून बदल होईल, काढले जातील, काही माहिती आयजींनी घेतली असतील। इथे जे मुख्यमंत्री, मी आता चहल साहेबांना सुद्धा भेटून आलो, चहल साहेबांकडे गेलतो, त्यांनी सांगितलं सुरेश धस सीएम साहेबांकडे फक्त एसआयटीचा प्रमुख कोण नेमायचं, तर तेली साहेबांचं नाव आलं, साहेबांनी सही पण करून टाकलं। खालचे जे अधिकारी दिलेले आहेत ते बीड सुद्धा नाही, बीड एसपी सुद्धा नाही, केज पोलीस स्टेशन, आणि त्यांनी जे आहे ते नावं दिले, त्यात काही ऑब्जेक्शनेबल नावं आहेत, ती नावं वगळली जातील आणि चांगले अधिकारी त्याच्यामध्ये। महाजन यांच्या नावाला तुमचा विरोध आहे का? कारण आता थोड्या वेळा तुम्ही जितेंद्र आव्हाड महाजन नाही चालणार, महाजन नाही चालणार। महाजनांच्याच कालावधीमध्ये हे जे गँग्स ऑफ वासेपूर वाढलेलं आहे ना, परंतु त्या दिवशी मात्र त्या दिवशी त्यांची चूक झालेली नाही म्हणून त्यांना सस्पेन्शन मध्ये घेऊ नका असं मी पण सीएम साहेबांना म्हणलो। झालं ना राज्यपाल, आता काय? ओके, निकाल लगावे, विशेष कारवाई झाली पाहिजे। हो, मला नाव माहिती आहे त्याचं, तो पोलीस मध्ये आहे, आता एलसीबी मध्ये आहे, पूर्वी तो परळीला होता, आता एलसीबी ला आलेला आहे। त्या ह्याचं नाव बिव सगळं देतो तुम्हाला। साडी नेसलेला पोलीस आहे, हे दुर्दैव आहे बीड जिल्ह्यात। म्हणून तर आम्ही मागणी करतोय की बीड जिल्ह्यामध्ये जे आहे एकाच म्हणजे कॅटेगरीचे लोक जास्त झालेले आहेत, त्याच्यासाठी बिंदू नामावली, बिंदू नामावली, बिंदू नामावली मी वारंवार बोलतोय।